संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आणि सरपंच रवी डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली राहोली बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माधवराव तुकाराम डोरले यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तर उपचेअरमनपदी पुंजाबाई किसनराव जावळे यांची निवड करण्यात आली आहे। संचालकपदी सुभाष जावळे, दिनकर लोणकर, राणोजी जावळे, मुकिंदराव लोणकर, गंगाराम लोणकर, कैलासराव सोडगीर, निर्मलाबाई डोरले, इंदुबाई डोरले, सय्यद अब्दुल सय्यद गफूर, शामराव नानवटे, रवी डोरले यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे। सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि सावरकरांचे निबंधक कार्यालय या ठिकाणी संबंधित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी निवडणूक अधिकारी व्ही.ए. गीते, सचिव व्ही.के. ठोके, शेषराव ठाकरे आदी उपस्थित होते। सर्व निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपसरपंच रमेश जावळे, नामदेव जाधव, शेख इस्माईल, पांडुरंग डोरले, ज्ञानबा डोरले, संजय डोरले, सरपंच रवी डोरले आदींची उपस्थिती होती। आज राहोली बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी संस्था राहोली बुद्रुक या सोसायटीसाठी चेअरमन पदाची निवडणूक आज होती। गेल्या काही दिवसापूर्वी सर्वांनी एकत्रित येऊन, सर्व गावकरी मंडळींनी एकत्रित येऊन बिनविरोध निवडणूक ही आपल्याला कशी करता येईल या उद्देशाने सर्वांनी जवळपास 12 सदस्य सर्वांच्या मताने 12 सदस्य हे बिनविरोध केले आणि त्यानंतर एका सदस्यासाठी ही निवडणूक झाली होती। त्यामध्ये कैलासराव सोडगीर हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आणि आज चेअरमन आणि उपचेअरमन या पदासाठी आज या इथे निवड करण्यात आली। त्यामध्ये चेअरमन पदासाठी माझे वडील माधवराव तुकाराम डोरले व उपचेअरमनपदी पुंजाबाई किसनराव जावळे यांची सर्व संचालकाच्या वतीने सर्वानुमते आज निवड करण्यात आली। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।